नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। वन्यजीव संरक्षणासाठी सजग असलेल्या शिरूर वन विभागाने उदमांजर आणि मऊ पाठीचे कासव यांच्या शिकारी प्रकरणी धडक कारवाई करत आरोपीस अटक केली असून या कारवाईत वन अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे। दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी शिरूर वन परिक्षेत्र कार्यालयास मिळालेल्या माहितीनुसार काही इसम वन्य प्राण्यांची शिकार करून फरार होत असल्याचं समजले। यानुसार वन परिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या पथकाने तत्काळ धाड टाकत आरोपी लक्ष्मण सखाराम पवार वय वर्ष 39 राहणार दुधाडेवाडी घोटावडे जिल्हा रायगड यास ताब्यात घेतले। धाडीत आरोपींकडून मेलेले उदमांजर आणि मऊ पाठीचे कासव तसेच शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले। आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 9, 39 आणि 51 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून या गुन्ह्यात इतर आरोपींचा सहभाग आहे का याचा शोध सुरू आहे। दिनांक 23 फेब्रुवारी रोजी आरोपीस प्रथम वर्ग दंड न्यायाधिकारी न्यायालय शिरूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसाची वनकोठडी सुनावली। संबंधित वन्य प्राणी अनुसूचित 1 मध्ये समाविष्ट असल्याने त्याची शिकार करणे हा गंभीर दाखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे। दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे। ही कारवाई आशिष ठाकरे, वनसंरक्षक, वनवृत्त पुणे, प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, वन विभाग जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता राजहंस, सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर, नीलकंठ घवाने, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर, गौरी हिंगणे, वनपाल, शिक्रापूर प्रमोद पाटील, वनसंरक्षक, सोपान आनसुने, वनरक्षक, नारायण राठोड, वनरक्षक, गणेश झिरपे, वनरक्षक, जालिंदर सानप, वनरक्षक करण्यात आली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।